नमस्कार. महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक कामाची बातमी समोर आली आहे. खरं तर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांकडून तसेच पेन्शनधारकांकडून महागाई भत्ता वाढीची वाट पाहिली जात आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता मिळतोय, तर दुसरीकडे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 55% दराने महागाई भत्ता मिळतोय. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यामध्ये 2% महागाई भत्ता वाढ ही लागू करण्यात आली आणि ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू झाली. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील 2% महागाई भत्ता वाढ लागू होणे अपेक्षित आहे. मात्र अद्याप या संदर्भातील कोणताही निर्णय झालेला नाही आणि यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तसेच पेन्शनधारकांमध्ये थोडीशी नाराजी पाहायला मिळत आहे. अशी सगळी परिस्थिती असतानाच राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि अगदीच आनंदाची बातमी ही समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील काही कर्मचाऱ्यांना आता प्रोत्साहन भत्ता हा लागू करण्यात आला आहे. आदिवासी उपाययोजना क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक 5 जून 2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. या शासन परिपत्रकातून संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय हा घेण्यात आला. या निर्णयानुसार या संबंधित कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता वाढवण्यात आला आहे. प्रोत्साहन भत्त्यामध्ये तब्बल 15% वाढ करण्यास मान्यता देण्यात आली. खरं तर 6व्या व 7व्या वेतन आयोगामुळे मूळ वेतनाच्या 15% इतका प्रोत्साहन भत्ता हा मंजूर करण्यात आला असून त्याची किमान मर्यादा ही 200 रुपये व कमाल मर्यादा हा 1500 रुपये दरमहा असणार आहे. त्यामुळे नक्कीच या संबंधित 6व्या व 7व्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जाणकार लोकांनी या संदर्भात बोलताना असं सांगितलं की याआधी दिनांक 5 फेब्रुवारी 1999च्या शासन निर्णयानुसार काही प्रावधान हे करण्यात आले, परंतु सद्यस्थितीमध्ये त्या दरामध्ये सुधारणा करत नवीन दर लागू करण्यात आले आहेत. दरम्यान या सुधारित निर्णयामुळे आदिवासी भागात सेवा देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार असून नक्कीच यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. या निर्णयानंतर त्यांच्या कार्यामध्ये सुद्धा अधिक उत्साह पाहायला मिळणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या निर्णयाचा राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना थेट लाभ होणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.